झाडांच्या पालापाचोळ्यापासून आपण कोळसा बनवतो आणि हा ड्रायवेजचा आहे. मग ड्रायवेज मी बघणार त्याला असं बोललेली. मग त्याच्यात खूप चॅलेंज होते. ठाणे शहरामध्ये 20,000 महिला आहेत कचरा वेचणाऱ्या. आपण 1-1.5 लाख घरातनं कचरा घेतो, सुका कचरा. मग पूर्ण महिन्यांचं शेड्यूल असतं आपलं. ते आत्तापर्यंत म्हणजे ठाण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये रॉकेल आणून दिवे लावून राहायचे. मी काय करू मॅडम, जेव्हा डम्पिंगच्या कचऱ्याचा वास तुम्ही घेणार ना, तर तुम्ही पण तंबाखू खाणार, तुम्ही पण विमल खाणार. म्हणजे शहरातला कचरा त्याचं काय होऊ शकतं घरातल्या कचऱ्याचं, सुक्या कचऱ्याचं. नमस्कार, मी दिव्या मोहिते. गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणतात ना, जेव्हा एखादा पुरुष शिकतो तेव्हा फक्त तोच शिकतो, पण जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा तिच्यासोबत तिचं अख्खं कुटुंब शिकत असतं. मग ते शिक्षण शैक्षणिक असो, व्यवहाराचं असो, दुनियादारीचं असो किंवा अगदीच समाजसेवेचं असो, ती आपल्या प्रवासात आलेल्या प्रत्येकाचं भलं करते. मित्रांनो, आपल्याला भेटायला आलेले समर्थ भारत व्यासपीठचे कर्ता करविता भटू सावंत यांच्या त्या पत्नी आणि समर्थ भारत व्यासपीठच्या कार्यकर्त्या. चला तर मग गप्पा मारूयात कचरा वेचक महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणाऱ्या क्रांती सावंत यांच्याशी. क्रांतीताई, वेलकम आहे तुझं गाजावाजाच्या या नव्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. तुला कसं वाटतंय आमच्याकडे येऊन? खूप छान, खूप छान वाटतंय. ओके, मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की समाजसेवेत येण्याच्या आधी तू काय करायची? म्हणजे आमच्या गावाला मुली फक्त शिक्षण 97-8ची गोष्ट ही, शिक्षण करून घरीच बसायचं, नोकरीनिमित्त बाहेर पडायचं नाही, असं सगळं होतं. किती शिकलं तरीसुद्धा लग्न करून झाल्यानंतर नवऱ्याने शिकवलं, नोकरी केली तर करायची, नाहीतर आमच्याकडे येऊन म्हणजे घरातच राहायचं शिक्षण झाल्यानंतर. असं बाहेर जाण्याचं तेव्हा परमिशन नव्हती आम्हाला. पण जेव्हा तू शिक्षण घेतलं, म्हणजे अर्थात शिक्षण खूप मोठं काम करतं आपल्याला चेंज करण्यासाठी, तेव्हा तुला ही गोष्ट मान्य होती का? तेव्हा तुझे विचार काय होते या बाबतीत? म्हणजे माझं घरात सगळे शिकलेले आहेत आणि सदन शेतकऱ्याच्या घरातून आलेली मी. आणि माझे वडील खूप लवकर गेले, वयाच्या 35व्या वर्षी. मग शिक्षणाचं थोडं बाकीचे भावंडं कमी शिकले, मग मी शिकली. आम्हाला शिकायचं आहे म्हणून, कारण मला माहीत होतं शिकलं नाही तर आपण इथल्या इथंच फिरू खेड्यागावातच असं. आणि माझं येणं जाणं आत्याकडे व्हायचं मुंबईला. मग आपण जरा वातावरण बघतो, आपल्याला पण पाहिजे बाबा तिकडे जायचं, असं मी विचार करायची तेव्हा. मग MA पर्यंत केलं, नंतर मग आई बोली घरीच राहायचं, आता कुठं नोकरी नाही करायची, काहीच नाही, आता लग्न करायचं, सासरी जायचं. आणि मग तुझं लग्न झालं? हो, लग्न झालं मग. ओके, मला सांग की तू समाजसेवा करायची किंवा तुला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, त्याचं देणं लागतेस तू, हे फिलिंग कसं काय आलं? त्याची सुरुवात कशी झाली आणि कशी सुरुवात केलीस तू ह्या सगळ्या प्रवासाला? कसं चूज केलंस मुळात ही सगळी गोष्ट? माझा नवरा असा असला पाहिजे की बाबा आमटे वगैरे असं पुस्तकं वाचताना यायचं तर असलं पाहिजे, असं मला वाटायचं फक्त. मग भटूशी ओळख झाली वगैरे. मग भटू जेव्हा समर्थ भारत व्यासपीठमध्ये काम करायचा, इतकं मला अंदाज नव्हता की हे असं काही असेल असं. लग्न झालं त्याच्यानंतर मग घरात समर्थ भारत व्यासपीठ, मग मी ॲक्सेप्ट केलेल्या सगळ्या गोष्टी. आम्ही आमचं लग्नानंतर डोंबिवलीला राहायला गेलो. प्रत्येक रविवारी अगदी 15-15, 20-20 मुलं यायची. मग भटू आपली संघटना जोडायची म्हणून सगळ्यांना गोळा करायचा. मग मला लक्षात हळू यायला लागलं की हे जरा वेगळं प्रकरण आहे बाबा. पण मी कधी विरोध नाही केला त्याला, पण मला पण आवड निर्माण झाली की काहीतरी केलं पाहिजे बाबा आपण असं. पण ती खूप नंतर संधी आली मला, बाळ लहान होतं म्हणून. मग भटू जेव्हा ड्रायवेजचा प्रोजेक्ट सुरू झाला, मग आपलं घरचं कोणीतरी बघणारं असलं पाहिजे. पण मला पण असं वाटलं की काहीतरी काम करायला पाहिजे. आता अद्वैत मोठा झाला तर त्याला बोलले मी की मला काहीतरी काम करायचं आहे, मला कोपरीत जाऊन बघ काय काम जमेल तुला असं. मग मी जायला लागले हळूहळू. पण त्या आधीपर्यंत तू काही करत होतीस? काही नाही. ओके, आम्हाला परमिशनच नव्हती, घरातून बाहेर लग्न करूनच जायचं. पण आता एक मला प्रश्न आहे की एक समाजसेवेची एक
पत्रकार प्लस बुक लिखाणाचा किडा असलेली एक व्यक्ती, जी पूर्ण होल अँड सोल त्या समाजकार्यासाठी डिवोटेड आहे. पूर्ण तो त्याला समर्थ भारत व्यासपीठसाठी दादाने बरंच काही केलं बटू सावंतने. तर मग त्याच्यासोबत संसार करताना आणि स्वतः समाजसेवेमध्ये येण्याच्या आधी तुला कसं वाटायचं त्याच्या या कामाबद्दल, त्या सगळ्या गोष्टी तटस्थपणे बघताना? मला तर असं आम्ही दोघं सामाजिक काम करतो असं मला तरी वाटत नाही. कारण लग्न करून आल्यानंतर समर्थ भारत व्यासपीठ हे आमच्यासाठी एकदम कुटुंबाचा भाग होता. आणि आमचं कुटुंब समर्थ भारत व्यासपीठ. आणि समर्थ भारत व्यासपीठचे आपले सर्वेसर्वा मुकुंदराव गोरे अगदी म्हणजे आमचे दोघांचे वडिलांसारखे. तसं मला त्याला मी साथ दिली, पण मला असं वाटायचं कुठंतरी मी पण काहीतरी करावं असं. मग मला आली संधी तर थोडीफार करते. सेवेमुळे खस्ता खाणं किंवा जरा क्रंचमध्ये राहणं हे तू पण अनुभवलंयस. पण तेव्हा जेव्हा तुझा नवरा ही गोष्ट करतोय आणि त्यामुळे तुला जरा काही गोष्टींची तडजोड करावी लागते, तर तेव्हा चिडचिड व्हायची का? तेव्हा राग यायचा का? की असं व्हायचं का की बास झालं, जरा आपण आपल्यावर पण लक्ष देऊयात? होतं ना, म्हणजे खूप व्हायचं तेव्हा. बटूचं एकदम म्हणजे 8ही दिवस काम करणं, 360 दिवस तो कामाला देतो. पण आता मग त्याच्यासोबतच आली, मला पण आवडतं. फक्त अद्वैतची मग आता हे होते. पण बटूचं कसं आहे की त्याला रोकटोक कधी आवडली नाही दिव्या. तर मग मी पण त्या गोष्टींपासून आवडतं तर कर बाबा असं त्याने मला रोकटोक केली नाही, मी त्याला रोकटोक केली नाही. आता महत्त्वाचा मुद्दा की कचरा वेचकांसाठी जेव्हा तू काम करण्याचं ठरवलं तेव्हा तुला ती आयडिया कशी आली? आणि परत गार्बेज रिव्हायटलायझेशनचं जे प्रोजेक्ट सुरू केलं तर त्याची सुरुवात कशी झाली? अगदी आम्ही 3 महिलांपासून सुरुवात केलेली. पण ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होतं की तुम्ही त्याची गव्हर्नमेंट संकल्पना? समर्थ भारत व्यासपीठचे 3 प्रोजेक्ट आहेत. एक सिग्नल शाळा, एक झाडांच्या पालापाचोळ्यापासून आपण कोळसा बनवतो, आणि हा ड्रायवेजचा आहे. ड्रायवेज मी बघणार त्याला असं बोललेली. मग त्याच्यात खूप चॅलेंज होते. ड्रायवेज नुसता पडला आहे समोर आणि चाललं आहे काम असं अशातलं नव्हतं ते. त्याच्यात सेग्रिकेशन हा खूप विषय मोठा आहे त्याच्यातला. मग 3 महिला होत्या, त्याच्यातलं त्यांना कळत होतं बऱ्यापैकी, म्हणजे खूप कळत. 3 पिढ्यांपासून ते काम करतात. मग हळू एक महिला येत गेल्या. मग मला कळत नव्हतं ते सगळं. पण या तुम्हाला भेटल्या कुठे? म्हणजे हा कचरा वेचक या आधी आल्या 2, परत बोलल्या की मॅडम आणू का त्यांना, असं गरज आहे त्यांना कामाची. मग काही विचारायला पण यायच्या. मग 1-2 वेळा मी त्यांच्या एरियात पण गेलो की आम्हाला महिलांची गरज आहे. तर आणि त्यांचं कसं आहे की ते 3 पिढ्यांपासून काम करत आहेत. डम्पिंगच्या खालीच त्यांच्या झोपड्या आहेत. तर एक करून येत गेल्या आणि त्यांना काम देत गेलो आपण. मग पण त्यांच्या वेगवेगळ्या क्वालिटी सगळ्यांच्या. ज्यांनी पर्यावरणमध्ये भरपूर काम केलं असेल त्यांना पण इतकं कळत नाही, त्यांना एवढं कळतं. म्हणजे जसं आपण प्लास्टिकमधले कुठले प्रकार असतात तर त्यांना सेग्रिकेशन करून मग ते प्रोसेसिंगला जातं. तर ते त्यांना कळतं. म्हणजे मला कळायचं नाही म्हणून मी भंगारवाल्यांच्या दुकानात जाऊन बसून अभ्यास करून शिकली त्यांच्याकडून. म्हणजे कुठली डिग्री घ्यायची गरज नाही याच्यासाठी. तर तिथं उभं राहून सगळं शिकण्यासारखं त्यांच्याकडूनच शिकत गेली की काय असतं बाबा याचं गणित असं. या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर नक्की कसं आहे? म्हणजे कशा पद्धतीने काम चालतं आणि कशा पद्धतीने तुम्ही ते आउटपुट्स काढता त्याच्यातून? हो, आपण 1-1.5 लाख घरातनं कचरा घेतो, सुका कचरा. मग पूर्ण महिन्यांचं शेड्यूल असतं आपलं. तर आज घोडबंदर असेल, घोडबंदरमध्ये आपण 3 पार्ट केलेले आहेत 90 सोसायट्यांचे. मग आपला ॲप पण आहे एक. तर एक गाडी फिरते त्याच्याबरोबर पूर्ण 90 सोसायट्या. संध्याकाळी 6 वाजता गाडी येऊन सगळा कचरा टाकतं. पण प्रत्येकजणं 15 दिवस घरात कचरा ठेवतं आपल्यासाठी. मग तो आपण 15 दिवसांनी कलेक्ट करतो घराघरात जाऊन. आणि त्यात काही पर्टिक्युलर म्हणजे अशाच पद्धतीचा कचरा तुम्ही घेता असं काही आहे? नाही, सुका कचरा सगळा. अच्छा. हो, म्हणजे मग ते मल्टीलेअर प्लास्टिक असू दे, तेलाची कॅन असू दे, खोबरेल तेलच्या बॉटल असू दे, अगदी तुमच्या डोक्यावरचे केस असू दे, ते पण आम्हाला चालतात. आणि त्याचं काय होतं? म्हणजे जेव्हा ते तुमच्या प्लांटवर येतात, प्रोजेक्टमध्ये येतात, तेव्हा त्याच्यावर काय प्रोसेस होते? मग ती आपण कन्व्हेअर बेल्टवरून सेग्रिकेट करून घेतो की ज्या प्रकारचं आपण प्रोसेसिंगला पाठवू शकू असं आपण त्या बायका तयार करतात.
आणि त्याचं होतं काय, म्हणजे काय काय मिळतं? जसं कोळसा मिळतो तशा अजून कोणत्या कोणत्या गोष्टी नाही त्यातून तयार होतात? पुठ्ठा येतो त्याचा पुठ्ठाच बनतो, कागद आला की कागदच बनतो. फक्त आलं प्लास्टिकमध्ये हे खूप सेग्रिगेट करून त्याचं प्लास्टिकच तयार होतं, पण तो खूप खोल विषय. त्याचं सेग्रिगेशन भरपूर म्हणजे प्रकारे होतं. मी एकदा प्लॅन्टवर आलेली तेव्हा मला तुम्ही सांगितलेलं की पूर्ण इथे बऱ्याच ठिकाणी कचरा निर्मूलन आणि ह्या गोष्टींमध्ये हात घातला जातो, प्रोजेक्ट केले जातात. पण मोस्टली ना आता लेज आणि ह्या गोष्टी ज्या स्नॅक्सच्या खूप बरोबर, 5 रुपयाचं पॅकेट घेऊन खाणं येतं, हे प्लास्टिक कोणी सहसा घ्यायला मागत नाही, पण कोणीच तुम्ही घेत ते नाही. सुद्धा हो ते घेता. सुद्धा घेतो. पूर्ण ठाण्यात कुठलीच कचरा वेचक महिला मल्टीलेअर प्लास्टिक उचलत नाही. मल्टीवेअर म्हणजे आपलं कुरकुरे आलं, पार्लेचं पाकिट आलं, हे कुठलाच भंगारवाला घेत नाही. मग ते सगळं डम्पिंगला जातं. म्हणजे आत्ता जे डम्पिंगला आहे ती सगळ्यात घातक. मग आपण त्याच्यासाठीच मोहीम सुरू केलेली की आपल्याला मल्टीलेअर प्लास्टिक सगळ्या शहरातनं गोळा करायचे. जेव्हा आपण मल्टीलेअर प्लास्टिक गोळा करायला लागलो तेव्हा आम्हाला कळलं की आपला हा म्हणजे जेवढा खर्च करतो आपण महिलांवरती, गाडीवरती, तेवढा तरी सुटला पाहिजे. मग आपण लोकांना अपील केलं की तुम्ही आम्हाला थोडीफार रद्दी द्या, घरातलं सुकं कॅन असेल काय असेल ते हळू द्यायला सुरुवात केली लोकांनी. आता तू पुढचं तर मग लोकांनी भरभरून दिलं आहे. अगदी पियानोपासून, तबलापासून, पुस्तकांपासून सगळं येतं आता. ओके. आणि ह्या कचरा म्हणजे काही भंगारात जातो आणि काही गोष्टी तयार होतात त्याच्या. सगळ्याच तयार होतात. कुठलीच वस्तू भंगारात जात नाही. ओके. म्हणजे ती प्रोसेसिंग होते. म्हणजे त्याचे स्टेप आहेत अशा 8-9 स्टेप आहेत. ते सेग्रिगेट करायलाच लागतात. त्या आपण पहिली स्टेज तयार करून देतो आणि पुढचं मग पुढची प्रोसेस करतात. पुढे जातात त्या. ओके. ह्या बायकांना मॅनेज करताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात? कारण ह्या बायका सगळ्या एक तर कचरा वेचक आणि अशा ह्याच्यातून आल्यामुळे त्यांचे खूप प्रॉब्लेम्स असतात. ते दरवेळेला तुम्हाला वेळ देऊच शकतील किंवा येतीलच कमिटमेंट देऊन असं नाही आहे. तर तुम्ही त्यांना कसं मॅनेज करता? त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स येतात तुमच्याकडे? नाही तसं तर मला कधी आला नाही अनुभव. त्यांची आणि माझे खूप छान मैत्रीचं नातं आहे अगदी. त्यांचं जेव्हा समस्या कशा यायला लागल्या की त्यांची मुलं जेव्हा घरी होते ना, शाळेत नाही जायचे. मग कोणतरी पडला, फोन आला, आता घरी जायचं मॅडम मला सुट्टी हवी असं. मग मी आणि बटूने ठरवलं की यांची मुलंच उचलायची, शाळेत टाकायची असं. मग तो एक प्रश्न सॉल्व्ह झाला. पण आता महिलांचे प्रॉब्लेम त्यांचे बघायला गेले तर खूप आहेत. मग त्यांचा आपल्या इथं ब्रिकेटचा जो प्लांट आहे, मग ते रोज लाकडं भरून न्यायचे. म्हटलं यांना लाकडं भरून नेतात का असं? मग त्यांना विचारलं, बोलतो मॅडम आमच्याकडे गॅस नाही, लाईट नाही. त्या आत्तापर्यंत म्हणजे ठाण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये रॉकेल आणून दिवे लावून राहायचे. मग बटूला बोलली मी काहीतरी करूया त्यांच्यासाठी. मग त्यांच्या आधी त्यांना गॅस दिले आपण एक दिवाळी भेट म्हणून. मग नंतर आपण त्यांना मीटर बसवून दिले. पाण्याचा तर त्यांचा 60 वर्षापासूनचा प्रश्न होता. सार्वजनिक संडासच्या इथून पाणी भरायचे ते. तिथून पण त्यांना लोक हाकलून द्यायचे. मग भटूने ठरवलं, मग आपण केलं ते. कारण त्यांची ती जागा त्यांची नाही ना, डम्पिंगच्या पायथ्याशीच राहतात ते. मग बटू बोला आपण करूयात. मग पाण्याचं सुरू झालं तो क्षण तर खूपच म्हणजे जेव्हा पाणी आलं तर बघण्यासारखं होतं. बायका खूप रडत होत्या की काय आलं बाबा, एकदम म्हणजे काय आणून ठेवलं आमच्यासाठी पाणी. ते आपल्याला ऐकायला एवढं हे वाटत नाही, पण आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे की इतक्या खुश बायका, आता काहीच नको मॅडम आम्हाला, बस झालं आता. आता रिस्पॉन्स कसा असतो जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट किंवा त्यांच्यावर जबाबदारी टाकता तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो एवढ्या छान प्रवासानंतर? नाही आता त्यांना तर एकदम आम्ही सांगितलेलं सगळंच अगदी छान वाटतं की मॅडम करतील. तर आता आपण 4-5 महिलांना 3 व्हीलर टेम्पोसाठी तयार करतो आहे. त्यांचं आता लायसन. टेम्पो चालक म्हणून? हो हो हो. कारण आम्ही सगळ्याच महिलांचाच प्रोजेक्ट असला पाहिजे. सध्या आता एक पुरुष करतात, पण महिलांनाच करायचं या प्रोजेक्टमध्ये. एकही पुरुष नको. सगळं कलेक्शनसाठी पूर्ण 1.5 लाख घरांमधून महिला गेल्या पाहिजे. ह्या सगळ्यात एखादा यादगार किस्सा आहे का जो तुम्ही कधीच विसरू नाही शकत? वाईट असेल, चांगला असेल, पण तो तुमच्या नेहमी आजन्म लक्षात राहील अशी एखादी गोष्ट घडली आहे? मला तो म्हणजे एक सांगावसं वाटतं की पाणी त्यांचं आलं ना, तेव्हा आम्ही एक तिकडे कार्यक्रम केलेला. मग सगळ्या महिला 2-2 शब्द बोललेल्या.
तो क्षण मी म्हणजे कधी विसरू शकणार नाही. असं म्हणजे त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं ती गोष्ट, की पाणी येणं, सार्वजनिक संडासमधून पाणी भरणं हे किती कठीण काम आहे. त्या 2-2 शब्द बोलल्या सगळ्या, त्यांना वेळ दिलेला 2-2 मिनटाचा. तो क्षण मला कधी विसरणार नाही बाबा. काहीतरी चांगलं झालं आपल्या हातून. क्रांतीताई, ह्या कचरा वेचक महिला आहेत, तर त्यांच्यामध्ये अशा काही स्टोरीज आहेत का ज्या खूप कष्टाने एक तर वर आल्यात, त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टचा त्यांना खूप लाभ झाला आहे, खूप बरं पडलं त्यांना या प्रोजेक्टमुळे, अशा काहींची स्टोरी आहे का जी तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल? आहे ना, खूप छान स्टोरी त्यांच्या भरपूर. कचरा वेचक महिलांचा जेव्हा डम्पिंगला त्या काम करत होत्या, त्यांना 300 रुपये वगैरे रोज कमवायचे ते. आणि काय छोटंसं त्यांचं झोपडं, 5-6 लेकरं आणि पिणारा नवरा. मग त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन पण कचरा वेचक हा एक येतो. तर त्यांच्यासाठी जशी सिग्नलवरच्या मुलांसाठी सिग्नल शाळा आपण ओपन केली, तसं आपण कचरा वेचक महिलांसाठी पुनर्निर्माण प्रकल्प हा आपण त्या दृष्टिकोनाने त्यांना डम्पिंगला जेव्हा काम करतात, दिवसभर त्या डम्पिंगला काम करत असताना त्यांची मुलांची हेळसांड व्हायची. शिक्षण नाही, काय नाही, मुलं कुठेही फिरत होती. जेव्हा आपल्याकडे आल्यापासून त्यांची मुलं रेग्युलर शाळेत जायला लागले आणि 9 ते 6 कामाची वेळ आहे त्यांची. तर त्यांना इकडे आल्यानंतर की पैसे कसे वाचवायचे. जेव्हा डम्पिंगला जात होते तेव्हा दिवसभरातनं आणलेले पैसे त्याच दिवशी संपत होते. आणि जेव्हा या प्रकल्पाच्या इथं येऊन त्यांना बचत कशी करावी हे समजलं, बँकिंग समजलं, त्यांना बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यामुळे त्यांना जागरूकता झाली की मुलांनी शिक्षण केलं पाहिजे. नाहीतर मग शहरभर कचरा वेचत फिरणाऱ्या पण महिला आहेत. ठाणे शहरामध्ये 20,000 महिला आहेत कचरा वेचणाऱ्या. खरंच गंमत वाटते की लाईक दिवसाला 300 रुपये कमवतात, त्यात एवढी महागाई वाढली आहे, त्यात मुलांचं शिक्षण नाही, आणि ह्या परिस्थितीमध्ये त्या कशा सर्वाईव्ह करतील हे खूपच म्हणजे विदारक गोष्ट आहेत ॲक्च्युली की ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात आपल्या समाजात. एखाद्याची अशी स्टोरी आहे का जी तुम्हाला आवडेल सांगायला? एक मंजुळा म्हणून मुलगी आहे आपल्याकडे. तिचं वय असेल 25-26. तर तिला 6 मुलं आहेत. म्हणजे मुलं मुली मिळून 6 लेकरं आहेत तिला. आणि तिचा नवरा आता नाही आहे. ती वयाच्या अगदी 25-26 वर्षी ती विधवा झालेली. तर किती मोठा प्रश्न हा की तिने कसं घर चालवावं. असं आम्हाला असं एक दिवशी फोन आला रात्री, तिचा नवरा आजारीच होता असं कळलं आम्हाला. तर मंजुळाचा नवरा गेलेला असं, तो दारू पीत वगैरे होता तो. आणि तिची आई वगैरे खूप लवकर गेली. मग अशी त्यांच्या एरियात अशी पद्धत आहे की मुलींची लग्न होत नाही. तर हा मुलगा आवडला, त्यांच्या घरी राहायला जायचं म्हणजे झालं लग्न त्यांचं. आजही तशी त्यांची पद्धत आहे. लग्न नाही लग्न लावत नाही. प्रेमात पडल्या 13 वर्षी लगेच त्यांच्या घरी राहायला जायचं, झालं लग्न. म्हणजे आत्ता गेल्या महिन्याचीच गोष्ट आहे. म्हणजे यांची नोंद कोणत्याही सरकारी काहीच नाही. आणि नसते. हेच होत आलेलं आहे की वयाच्या 13व्या-14 वर्षी प्रेमात पडणं आणि त्यांच्या घरी एक दिवस जाऊन राहणं म्हणजे झालं लग्न. आत्ता पण तुम्हाला मी म्हणजे 2 उदाहरणं झालेली आहेत. ही खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण नसल्यामुळे ते कुठलंही पाऊल उचलतात. वयाच्या कमी असताना 13 वर्ष काय लग्नाचं वय नाही आहे, 15 वर्ष मुलाचं वय नाही लग्नाचं. त्यांच्या खूप म्हणजे समस्या एवढ्या आहेत की कुठं शिक्षण नसल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतो त्यांना. आणि मग त्या मंजुळा ताईंचं काय झालं? मंजुळाचा नवरा गेला असा कॉल आला. मग आम्ही दुपारचे 2 वाजलेले. बटू बोला आपल्याला जायला लागणार आहे तिकडे. मग गेलो. मग मी आत जायची हिंमत केली. एक 10-12 भांडी आणि नवऱ्याचा फक्त सापळा पडलेला आणि मंजुळा तिथं बसलेली. मी अगदी डोकावली आणि लगेच बाहेर आली. मला एवढी भीती वाटली, बापरे, म्हणजे 6 पोरं आणि हा नवरा गेला सोडून. मंजुळा सगळ्यात म्हणजे नावाप्रमाणेच मंजुळा आहे. इतकी गोड, अगदी दिवसभरातनं एक शब्द पण तिचा निघणार नाही. पण मग ती आता हळू सावरली ती त्याच्यातनं.
जे लग्न 13 वर्षी 25 वर्षांनी विधवा पण. आत्ता पण म्हणजे गेल्या वर्षात 3 बायका विधवा झाल्या. आणि कारण काय यामागचं? नवरे दारू पितात. व्यसनांमुळे. हो. महिलांना पण आहेत व्यसनं. महिलांना 3-4 महिला सोडून सगळ्यांना व्यसन आहेत. 2 तर अगदी पिणाऱ्यात अट्टल. कामावर पिऊन येतात आणि बाकीच्यांना सगळ्यांना विमलचं व्यसन आहे. त्यांच्यावर मी खूप प्रयत्न करते की तुला तर मॅडम आता ही वरतीच जाईल तेव्हा सुटणार. तंबाखू तर सगळ्यांकडेच असते. इतकं वाईट आहे तर बायका एवढं व्यसन करू शकतात. मी तर पहिल्यांदाच बघते असं. बापरे, असंही म्हणजे असतं. पण त्या बोलल्या की आम्ही काय करू मॅडम, जेव्हा डम्पिंगचा कचऱ्याचा वास तुम्ही घेणार ना तर तुम्ही पण तंबाखू खाणार, तुम्ही पण विमल खाणार. म्हणजे असू पण शकतं, काय सांगता येत. पोटासाठी म्हणजे ती नशा ते मुद्दामून करतात की त्यांना मुद्दामून ते करतात. सहन नको सहन व्हायला नको. जास्त. हो, हो. वासच आणि इतका भूल राहायला स्वतः. हो, 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 हो. आणि खूप कमी वयाचे त्यांच्या इथली मुलं पण खूप व्यसन करतात. पण आत्ताची जी पिढी आहे ना, म्हणजे आता आपल्याकडे ज्या महिला येतात ना, त्यांची सगळी मुलं आपण शाळेत घातले, सिग्नल शाळेमध्ये. म्हणून मग त्यांची जरा त्यांना आता वाटायला लागलं की आपले पण मुलांनी शिकलं पाहिजे. मग आता त्यांची अशी पण इच्छा आहे की मॅडम आम्हाला घर हवं आहे, म्हणजे आमची पण मुलं फ्लॅटमध्ये राहिली पाहिजे, आमची मुलं शाळेत गेली पाहिजे, आम्हाला बसून कोणतरी घरात कमवणारा कोणतरी मुलं असली पाहिजे, असं त्यांना आता बघून बघून वाटायला लागलेले. म्हणजे त्यांच्यामध्ये बदल घडायला लागलेले आहेत की त्यांना आता सतत काहीतरी वेगळं वेगळं सांगायला लागतं. तर एक किस्सा आहे त्यांना की असंच आम्ही गप्पा मारत होतो, तर त्या बोलले की आम्हाला स्विमिंग पूल कधी नाही बघितला मॅडम, कधीच नाही, पिक्चरमध्ये बघितलेलं आहे आम्ही. मग गेल्या वर्षी मी ठरवलं की यांना आपण रिसॉर्टला न्यायचं असं. मग सगळ्या महिलांना रिसॉर्टला घेऊन गेले मी. तो बघणारा एकदम शिक्षण होता तो. तर मला असं वाटलं आता महिला कशा, त्यांना पोहता येतं की नाही. वरून उड्या म्हणजे एकदम पटाईत पोहण्यात सगळ्या महिला. ते एवढ्या म्हणजे मी त्यांना 3 वाजेपर्यंत त्यांनाच बघत राहिले की एवढ्या खुश. बोलतो मॅडम आमचं एकदम समाधान झालं, आम्ही कधी आलो असतो की नाही असतो. म्हणजे आपण इतक्या मुंबईत राहून पण लोक अशी आहेत. म्हणजे कचरा वेचक महिलांची खूप म्हणजे वाईट अवस्था आहे. त्यांनी जग बघितलेलं नाही. काहींना तलाव पाळी नाही माहिती, टेंभी नाका माहिती नाही, कुठं आलं मॅडम हे, गडकरी माहिती नाही, नाही माहिती त्यांना. फक्त हरिओमनगर डम्पिंग ग्राउंड याच्या पलीकडे. मग त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या महिलांना, 4 महिला वेगळ्या असतील, आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बँकेत नेलं, त्यांना बँकिंग शिकवलं कसं असतं. अशीच पूर्ण शहराची, ठाणे शहराची ओळख करून द्यायचं हळू वेगवेगळ्या पद्धतीने. कारण त्यांच्या पण एकदम पसनी पडत नाही या सगळ्या गोष्टी, त्या आधी नकारच देतात. मग आपण त्यांना जसं हेल्थ कॅम्प सुरू केला. हेल्थ कॅम्पमध्ये काय काय होतं? हेल्थ कॅम्पमध्ये सगळंच रुटीन चेकअप असते आणि प्रत्येक वेळेला की त्यांना शुगर तर नाही, सगळ्या टेस्ट करून घेतो. कारण मला अशी शंका होत होती की तंबाखू खाल्ल्यामुळे यांना एखाद्याला काही, एका महिलेला सारखं रक्त येत होतं, म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर. तर ती मला सांगायला लागली मॅडम मला असं होतं. आणि ती म्हणजे 24 तास नाही 12 तास ती ज्या माझ्यासमोर असते ना, 2-2 विमलच्या पुढे असतात त्यांच्या आणलेल्या. मग मला असं वाटलं की यांना काय झालं तर नाही असं. मग मी म्हटलं कॅन्सर टेस्ट वगैरे करून घेऊया. मग मी त्यांना विचारलं आपल्याला अशी अशी टेस्ट करायची, चालेल का तुम्हाला? ते अजिबात चालणार नाही आम्हाला, आम्ही एकदम फिट आहोत, आम्हाला काहीच झालेलं नाही. फक्त रुटीन चेकअप करू देतात, वजन वगैरे ब्लड चेकअप असेल तर ते करू देतात. ते ऐकत नाही, म्हणजे अजून तरी ऐकत नाही. हळू कदाचित त्यांना थोडंसं कळायला लागलं की मग त्यांच्यामध्ये समस्या आहेत ना भरपूर. काहींचं म्हणजे मग पूर्ण आव होत नाही. काही 2 महिला आहेत त्या नेहमी भात खातात, भातच खातात, त्यांना तिखट एक कणही जात नाही खायला. जेवणाच्या वेळेला मी त्यांच्याजवळ जाते ना, काय आणलं बाबा डब्यात तुम्ही, काय खातायत असं. पण मग ते व्यसनांमुळे व्यसनांमुळे तो एक खूप म्हणजे गंभीर प्रश्न आहे. मी ठाण्यातल्या जेवढ्या कचरा वेचक महिला, म्हणजे आमचा बराच संपर्क येतो, तर हा सगळ्यांना सवय सारखीच आहे. आता तुमच्या हातात किती महिला आहेत ज्या काम करतायत तुमच्यासोबत? 34 महिला आहेत आपल्याकडे.
ओके. आणि त्यांच्यासाठी जसे हे प्रश्न निघतात, तर त्याच्यासाठी जसं हेल्थ कॅम्प आहे, तसं त्यांना सुधरवायला किंवा त्यांना एक चांगलं आयुष्य हे करण्यासाठी तुम्ही काय काय आता प्रयत्न करताय किंवा करण्याचा विचार करताय? आता मी त्यांना सांगितलं की हेल्थ चेकअप हा एक विषय झाला. पण मी एक त्यांना बोलून सांगितलं की काही जणांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्ता सुरू केलं असेल त्यांनी सोडून द्या. पण त्याच्यातल्या 2 महिला आहेत तर माझं ऐकलं त्यांनी पूर्णपणे तंबाखू बंद केली. मग त्या आता चिंचा खात आहेत. जे दुसरं काहीतरी खाऊ मॅडम असं ऐकतात. 2 तरी महिला ऐकतात. हळू बदल होईल असं वाटतंय मला. आणि ह्या महिलांची किंवा ह्या घटकांची लाईक आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ह्या ज्या बेसिक आपल्या आयडेंटिटी कार्ड म्हणतो, असं काही आहे? जसं तुम्ही म्हणालात की यांच्या लग्नाची पण नोंद सरकारी दफ्तरात कोणताच नाही नाही. बरोबर आहे. हा मुद्दा मंजुळाचा आलेला आहे. तर मंजुळाचं पण लग्नाचं असं काहीच प्रूफ नाही आहे. मग तिला आता मयत दाखला लागतो नवरा मेल्यानंतर. मग तुमचं लग्न कधी झालं ह्या माणसाचा हा प्रश्न आलेला. मग तिने सगळी प्रोसेस केली. त्यांना लग्नाच्या तारखा पण आठवत नाही, मुलांचे वाढदिवस पण आठवत नाही, इतकी अवस्था वाईट आहे त्यांची. मग त्यांना म्हटलं असं असं लग्न असेल तर नोंदणी करायला लागते. पण आधार कार्ड पॅन कार्डचा आपण करून देतोय त्यांना. अच्छा. हो, कारण बँकिंगसाठी ते लागणारच. म्हणून मग त्यांना बँकिंगमध्ये आणण्यामागचं कारण की त्यांना पण कळायला पाहिजे की जगात काय चाललं आहे बाबा असं. कारण त्यांच्या इथं एवढी समस्या आहे ना की त्यांना आजूबाजूचे लोक आहेत तिकडे शांतीनगर वगैरे असं आहे ना, त्यांना लागेल पैसे तर त्यांना ते देतात. 10,000 दिले, 5 महिन्यात लगेच त्याचं 50,000 व्याज. आत्ता सडनली असं घडलेलं आहे. मग तिला म्हटलं असं कोण आहे, त्याला घेऊन ये माझ्याकडे, आपण बघूयात काय नेमकं आहे. म्हणून त्यांना बँकिंगमध्ये गेल्यानंतर आपलं त्यांच्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत. मग काहींचे कागदपत्र आहेत ते हळूहळू करूयात. कारण त्यांचा ॲड्रेस वगैरे त्यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. बाकीचं प्रूफ तर लागतोच त्यांना ॲड्रेसचा वगैरे. मग गॅस दिल्याच्या वेळेला तेव्हा तर खूप वाईट अवस्था होती, पण आपण ते करून घेतलं. आता सिलेंडर वगैरे त्यांना हो व्यवस्थित हो हो आता पोहोचतो. एकाचे 2-2 सिलेंडर झाले घरात. मग त्यांनी घेतले, अजून एक एक घेऊ मॅडम आम्ही, असं मग घेतले महिलांनी. ॲज अ स्त्री म्हणून जेव्हा जन्माला येतो किंवा मोठे होतो आपण, जर चांगल्या घरात असू तर अर्थात सिक्युरिटी असेल, शिक्षण असेल किंवा या बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. साधं समाजात वावरताना सुद्धा स्त्रीची सिक्युरिटी असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींवर खूप लक्ष देतात किंवा मुलगी शिकली प्रगती झाली असं वातावरण सगळीकडे असताना ही लोक कशी सर्व्हाइव्ह करतात ह्यांच्या बाबतीत? म्हणजे त्यांची सिक्युरिटी असेल किंवा शिक्षण असेल तर हे प्रश्न ते कसे सॉल्व्ह होतात? किंवा जसं ह्यांच्या सिक्युरिटीसाठी अशी काही तरतूद आहे का? म्हणजे काही तरतूद दिसत नाही मला तर. अगदी त्या झोपड्यांमध्ये राहतात आणि लोकांचा दृष्टिकोन कचऱ्याचं महिलांकडे बघण्याचा खूपच वेगळा आहे. त्या आपल्या कचरा उचलणाऱ्या, पण हा सगळा समाजाचा कचरा आहे. त्या जर नसत्या राहिल्या तर ती पण एक कल्पना आपण करू शकतो. तर हा रस्त्यावरचा कचरा 1-2 दिवस कचरावाल्यांनी बसल्या घरात तर काय होईल, वाईट अवस्था होईल. तर त्या नसत्या तर मग कदाचित फारच वाईट अवस्था राहिली असते. सिक्युरिटी वाईज त्यांना काही ह्यांना तोंड द्यावं लागतं का काही गोष्टींना? म्हणजे हो, त्यांची आता जिथं राहतात ना तिथं ठराविक वेळेला लोक येतात, झोपड्या पाडून जातात. आता ही तुमची जागा नाही आहे, आता या झोपड्या पडणार. मग त्या झोपड्या पाडतात, परत त्या बांधतात, परत राहतात. असं 6 महिन्यांनी 2 वेळा होतं त्यांचं. आणि सिक्युरिटी तर त्यांना काही नाही तिथं. कोणी येतं, कोणीही जातं, मुलं रस्त्यावर फिरतात, त्यांची मुली पण अशाच फिरतात. आता फक्त स्वतःला सांभाळतात कसं? आता ती मंजुळा म्हणून तिचं किती 8-9 महिन्याचं बाळ होतं, नवरा गेला तेव्हा तिचा. आता काय झाले 6-7च महिने झाले. तिची मोठी बहीण त्या मुलाला सांभाळते. आपण काहीतरी करूयात, काही म्हणजे ॲम्बिशन असलेल्या, आपण काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, असं काही विचार आहेत का त्या हो बायकांच्या आहेत. मनात? एक माला म्हणून आहे, कालच ती मला बोलली की तिच्या मुलीला शिक्षिका व्हायचं आहे, की मला टीचर व्हायचं आहे. तर ती चांगल्या शाळेत शिकते, ज्ञान प्रबोधिनी कळव्यातला. तिला व्हायची इच्छा. मग तिला म्हटलं की पोरीला शिकू दे, काय मदत लागली तर आपण करूयात. त्यांची खूप इच्छा आहेत. कोणाला पोलीस व्हायचे. खरंच गंमत आहे. म्हणजे सिग्नल शाळे थ्रू भटूदादांनी सिग्नलवरच्या मुलांना, भीक मागणाऱ्या मुलांसाठी केलेलं योगदान किंवा त्यांच्यासाठी जे पाऊल घेतलं आणि आज ह्या कचरा निर्मूलनाच्या प्रोजेक्टच्या अंडर
कचरा वेचक बायकांसाठी केलेलं स्टेप खूप मोठी आहे. पण आता ह्या प्रोजेक्ट्सच्या पुढे काय, म्हणजे पुढचा काय विचार आहे की यांचं भविष्य तुम्ही कसं बघता त्या प्रोजेक्टची धुरा सांभाळताना? जसं आपलं अमूल लिज्जत पापड आहे, तसं एक ठाण्यातल्या पूर्ण कचरा वेचक महिलांना सोबत घेऊन आपण एक अशी सहकारी संस्था, जे वेगळं कचऱ्यासोबतच तसं घेऊन आमची एक मोठी कल्पना आहे. तशी काही इच्छा आहे. तर त्याला थोडा वेळ लागेल, काम पण भरपूर करायला लागणार, पण सगळ्या महिलांना घेऊन ठाण्यातल्या. अजून एक गमतीचा विषय मला जाणून घ्यायचा आहे की तिथे जे आपलं प्रोजेक्ट आहे रिव्हायटलायझेशनचं, तिथे एक एक्झिबिशन लागलं आहे. ओके, त्यात काय काय वस्तू आल्यात तुमच्याकडे आणि येतात? त्याच्यात तर सगळंच आहे. अगदी लहान मुलांच्या खेळणी आहेत, पुस्तकं तर सगळीच आहेत आमच्याकडे. गिटार आहे, तबला आहे, अँटिक पीस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कचऱ्यात येतात? सगळ्या टी व्हीपासून मोबाईलपासून सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे. थायलंडहून लोक फिरायला प्रत्येक दिवाळीला आमच्याकडे अँटिक पीस येत असतात. लोक बाहेरगावी जात असतात, त्यांना प्रत्येक दिवाळीला पडदे नवीन घ्यायचे असतात, ते काढतात. शोपीस असतात ते काढतात, सगळं आमच्याकडे. ओके. आणि त्याचं त्या प्लांटला आतापर्यंत किती लोकांनी व्हिजिट दिली आहे? ते ओपन कशा प्रकारे ठेवलं आहे तुम्ही लोकांच्या भेटीसाठी? 70,000 स्कूलची मुलं येऊन गेलीत. मग आपण त्यांना सगळं म्हणजे शहरातला कचरा त्याचं काय होऊ शकतं, घरातल्या कचऱ्याचं, सुक्या कचऱ्याचं, म्हणजे आत्तापासून नवीन पिढी म्हणजे त्याच्या डोळ्याखालून गेलं तर ते कमीत कमी घरात व्यवस्थित आत्तापासून तयारी करतील की पुढचं मोठं संकट आहे हे. तर त्यांना म्हणजे अवेअर करण्यासाठी हो त्यांना आपण एक पुस्तक पण देतो की जाताना एक जरा वाचनाची आवड आहे. तिथेच मिळालेलं पुस्तक? हो, त्यांना एक गिफ्ट. आपण असे 70,000 पुस्तकं दिलीत मुलांना. कॉलेजची येतात, MSWची मुलं येतात, इंजिनिअरिंगची मुलं, सगळ्या प्रकारची मुलं येतात. आणि फिरण्यासाठी तिथे तुम्ही काय काय क्रिएट केलंय? एक एक्झिबिशन केलंय आणि अजून काही गोष्टी केल्या? एक्झिबिशन केलंय, छोटंसं गार्डन आहे, तिथं फुलपाखरं पण खूप आहेत. फुलपाखरू पण ते बघण्यासारखं आहे. आपलं लाकडी कोळशाचं एक बघण्यासारखं आहे की झाडांच्या पालापाचोळ्यापासून, तर म्हणजे पूर्वी ते डम्पिंगला जात होतं, आता त्याचं लाकडी कोळसा होतं. त्यातल्या त्यात वेगळं अजून त्याच्या प्रोजेक्टच्या जीवावर 15 महिला पोट भरत आहेत, म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. ही एक गोष्ट वेगळी आहे अजून. ओके. आता क्रांती सावंतबद्दल मला ऐकायचं आहे की तिचे पुढचे प्रोजेक्ट काय आहेत आणि तिला पुढे काय करायचं आहे? तुला म्हटलं तसं म्हणजे पूर्ण ठाण्यातल्या कचरा वेचक महिलांना घेऊन पुढे जायचं आहे आम्हाला. एक ब्रँड नवीन असं डोक्यात आहे, बघू आता. हे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांनी कशा पद्धतीने हँडल केल्या? लाईक हजबंड असतील, मूल असेल किंवा फॅमिली असेल इतर? भटूच समर्थला, म्हणजे समर्थ लग्न झाल्यापासूनच समर्थ आहे आमच्या घरात. मग तसा काही प्रश्नच आला नाही अगदी की त्याचा आवडीचा विषय हा माझा पण आवडीचा विषय, आता काही नकाराचा काही विषयच नाही आहे. ओके, त्या सपोर्ट तुम्ही पूर्ण या गोष्टी छान केल्यात. ओके. आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? गाजावाजाच्या थ्रू हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही कचरा निर्मूलनाच्या या प्रोजेक्टच्या उपक्रमाची धुरा सांभाळताना काय आवाहन कराल की पुढे काय करावं, काय करू नये? कचऱ्यासारखा मोठा प्रश्न कशा पद्धतीने हँडल करावा? ॲज अ सजग नागरिक म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? एकच गोष्ट करायची, घरातला सुका कचरा तुम्ही फक्त बाजूला काढायचा आहे. आणि ज्यांचं म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही, पण तो एकासाठी म्हणजे कोणातरी महिलांसाठी तो एक पोट भरण्याचं साधन आहे, तेवढं जरी केलं तरीसुद्धा पुढच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता येणारे पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून ही जर सवय लावली तर आता शहरात भरपूर समस्या सुरू आहेत कचऱ्याच्या. ओला सुका हा आला तर महिलांचे पण रोजगारचे प्रश्न सुटतील आणि आपल्या घरात पण एक सवय लागेल की ओला सुका झाल्यानंतर, म्हणजे एवढं शहरात आता समस्या एवढ्या आहेत की डम्पिंग ग्राउंड फुल भरलेत, जागा नाहीत. घरातल्या घरात ओल्याचं आपण करायचं, सुक्याचं वेगळं काढलं तरी महिलांना, आता ज्या 20,000 कचरा वेचक महिला आहे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल, कारण त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे. त्यांना आपण अगरबत्ती काय दुसरं मेणबत्ती याचं प्रशिक्षण दिलं, पण त्यांना ते नको आहे, मॅडम आम्हाला फक्त कचरा हवा आहे. मग तर कचरा आता हा रोज होणारा आहे घरात, तर तेवढं एक केलं तर
ज्यांच्यासाठी काहीच नाही पण कोणासाठी तरी खूप म्हणजे पोट भरण्याचं साधन आहे. तुम्ही बोलता बोलता आता एक आकडा सांगितला, हा आकडा एवढाच आहे की त्याच्यापेक्षा जास्त आहे कचरा फक्त हा वेचक ठाणे महिलांचा. शहरातला. ठाणे शहरात 20,000 महिलांपेक्षा हो. जास्त महिला कचरा वेचतात हो हो हो. आणि ह्याहीपेक्षा जास्त बाहेर असू शकतात. म्हणजे आपल्या म्हणजे समजा त्यांची आई वेचत असेल, परत मुली पण वेचतात, शिक्षण नसेल झालं तर. पण आता परिस्थिती वेगळी, मुलं शिकायला लागलेत त्यांची, पण कुठं ना कुठं आहेतच. 20,000पेक्षा जास्त असतील. कुठेही जा शहरात तुला दिसतीलच कोपऱ्यावर ते. हां, खरंच कांतीताई, खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली तुझ्याकडून. तुझ्या प्रोजेक्टमुळे ज्या पद्धतीने गोष्टी घडतायत समाजाला, की लाईक कचऱ्यामुळे पण कोणाचा तरी उदरनिर्वाह होऊ शकतो, ही एक वेगळी गोष्ट कळली. आणि तू ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत जोडली गेलीस, काम करतेस, ते खरंच खूप कौतुकाचं आहे. आणि खूप प्राऊड फिलिंग होतं की ह्या भागासाठी, ह्या मागासलेल्यांसाठी, म्हणजे जे बाकीचे कास्ट वाईज मागासलेले त्यांना आरक्षणं आहेत, पण जे ह्या पद्धतीने परिस्थितीमुळे मागासलेले त्यांच्यासाठी खरंच तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, ते खंबीर उभे आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं पोट भरतंय. सो खूप थँक्यू गाजावाजाच्या मंचावर येण्यासाठी आणि आमच्याशी गप्पा मारण्यासाठी. थँक्यू सो मच.